विजयादशमी म्हणजेच दसरा. त्या निमित्ताने मी तुम्हाला त्याच संदर्भातील एक कथा सांगणार आहे. रामायणात जेव्हा श्रीराम लंकेवर आक्रमण करायला सज्ज होते, तेव्हा त्यांना असे जाणवले की बलाढ्य रावणाचा वध करणे तेवढेही सोपे नाही. तेव्हा त्यांनी देवी दुर्गेची उपासना केली. ही उपासना अकाल बोधन म्हणून ओळखली गेली, कारण ती नवरात्रीच्या काळाऐवजी शरद ऋतूमध्ये केली गेली होती. श्रीरामांनी 108 नीलकमळाने देवी दुर्गेची पूजा करायला सुरुवात केली. पूजा करताना त्यांना असे जाणवले की एक कमळ कमी पडत आहे. तेव्हा श्रीरामांनी आपला डोळा देवीला अर्पण करायचा संकल्प केला, कारण त्यांना कमल नयन असेही म्हणतात. ते देवी दुर्गेला आपला डोळा अर्पण करणार एवढ्यात देवी त्यांच्यासमोर प्रकट झाली व तिने श्रीरामांना विजयाचा वर दिला. विजयाचे वरदान प्राप्त झाल्यावर श्रीराम आपल्या वानर सेनेसह पुन्हा लंकेवर आक्रमण करायला गेले. तिथे रावणाबरोबर त्यांचे घनघोर युद्ध झाले. तेव्हा रावणाचा वध करून श्रीरामांनी व त्यांच्या वानर सेनेने विजय प्राप्त केला. चांगल्याचा वाईटावर विजय झाल्यामुळे आपण ह्या दिवसाला विजयादशमी म्हणतो. आपणा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.